विधायिका मनीषा चौधरी द्वारा दहिसर में नमो चषक 2024 का भव्य आयोजन। ऐसी में कुछ सवाल है, जानने के लिए सुने मुंबई की दृष्टि समाचार। विधायिका मनीषा चौधरी द्वारा दहिसर में नमो चषक 2024 का भव्य आयोजन। मुंबई के दहिसर पश्चिम स्थित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान में नमो चषक 2024 का भव्य आयोजन किया गया। नमो चषक 2024 में आज क्रिकेट का आयोजन किया गया, जिसमें बोरीवली दहिसर के 42 टीमों ने क्रिकेट खेलने के लिए भाग लिया। नमो चषक 2024 का उद्घाटन भाजपा सांसद गोपाल शेट्टी के हाथों किया गया। क्रिकेट के 42 टीम भाग लेकर अपना प्रदर्शन प्रस्तुत करेंगे। इस नमो चषक 2024 का आयोजन विधायिका मनीष चौधरी द्वारा दहिसर विधानसभा में किया गया। युवाओं को आगे बढ़ाने के लिए भारतीय जनता युवा मोर्चा दहिसर विधानसभा अध्यक्ष श्रीधर पाटिल के सहभाग से हुआ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान के बाद पूरे देश में युवाओं को खेल के प्रति जागरूक करने के लिए नमक चषक का आयोजन किया गया है, जिससे देश के युवा खेल के जरिए आगे बढ़ सके। इसको देखते हुए नमो चषक 2024 का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सांसद गोपाल शेट्टी, विधायिका मनीषा चौधरी, पूर्व नगर सेवक जितेंद्र पटेल, जगदीश ओझा, हरीश छेड़ा, मंडल अध्यक्ष अरविंद यादव, वार्ड अध्यक्ष शशिकांत कदम, युवा मोर्चा, महिला मोर्चा के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। आजचा कार्यक्रम असा आहे की खरं तर मी मनीषाताईंचा आणि गोपाल शेट्टीचा मी परत आभारी आहे, कारण मनीषाताईमुळे हे मला ग्राउंड मिळालेलं आहे आणि ग्राउंड मला शक्यच नव्हतं। या ग्राउंडसाठी मला माहिती आहे की मी असं म्हणणं कधी चुकीच असेल, सोन्याची कोंबडी ग्राउंड आहे, परंतु मनीषाताईंनी एकच निर्धार केलेला देणार तर लाड सरांच्या अकॅडमीला देणार आणि त्याच्याबद्दल मी मनीषाचा खूप खूप आभारी आहे। आणि मी मनीषाताईंना मी आत्ता प्रॉमिस करतो, जसं रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाल, हरमीत सिंग जसे क्रिकेटर्स दहिसरमधनं बोरिवलीमधनं देशासाठी गेले, असे मी अनेक क्रिकेटर ह्या ग्राउंडमधनं देण्याची वेळ करेन। कारण मनीषाताईंनी मला जेवढा सपोर्ट केला तर मला वाटत नाही कोणीच केला नसता। हे ग्राउंड मला निवळ ह्यांच्यामुळे मिळालं आणि मी त्यांना खरोखर सांगतो, या ग्राउंडमध्ये अनेक क्रिकेटर देशासाठी मी देण्याचं हे करेन। स्पर्धेचं एक चांगलं आयोजन करत आहेत नमो चषकचं आणि आज 50हून अधिक संघ या नमो चषकमध्ये सहभागी आहेत। जोरदार श्रीधर पाटील यांच्यासाठी, द्रोणाचार्य दिनेश लाड सरांच्या शुभ हस्ते आणि आमदार मनीषाताई यांच्या शुभ हस्ते आधी नगरसेवक, स्थानिक नगरसेवक यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि शॉल देऊन यांचं स्वागत करण्यात येत आहे। जोरदार स्वागत करणार आहोत। युवा मोर्चा दहिसर विधानसभा यांच्या वतीने देखील काही स्वतःहून स्वागत करणे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्या जितूबाईंसाठी। ताईच्या तालमीत घडलेले सर्व गीताताई पाटील यांचं देखील स्वागत पुष्पगुच्छ। म्हणून आज रोहित शर्मा सारखा मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण उत्तर मुंबईतून निर्माण करू शकलो। पूनम राऊत या मुलीने आपल्या बोरिवलीचं नाव भारत माता की इधर इधर श्री दिनेश लाडजी इथे बघा, इधर स्वागत आहे का मनीषाताई चौधरी का स्वागत कार्यक्रम। भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून आज भारताची क्रिकेटमध्ये असेल, बॉक्सिंगमध्ये असेल की सर्व ह्याच्यामध्ये भारताचा आलेख हा दरवर्षी वाढतच गेलेला आहे। ज्याप्रमाणे सर्वात पहिला चंद्रयान-3चं सक्सेसफुल हे करून आपला तिरंगा चंद्रावर लहरायचा पहिलं काम मोदीजींनी केलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही खेलो इंडियाच्या माध्यमातून नमो चषक आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या माध्यमातून आज आम्ही इकडे क्रिकेटचे टुर्नामेंट्स घेत आहोत। आणि हे क्रिकेटचे टुर्नामेंट्स घेत असताना ज्या द्रोणाचार्यांनी खरोखर एक गरीब
कुटुंबातल्या मुलांनी आपल्यामध्ये असलेले गुण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करून रोहित शर्मा असेल, शार्दूल असेल किंवा अनेक मुलं, आता तर फॉरेनवरून मुलं ॲडॉप्ट केलेली आहेत सरांनी ट्रेनिंग देण्यासाठी, आणि ती मुलं ह्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे स्टेडियमवरती ट्रेनिंग घेणार आहेत. आता जर फॉरेनचे लोक भारताच्या द्रोणाचार्याकडे शिकायला येत असतील तर तुम्ही ह्यावरून समजायला पाहिजे की आमचं दहिसर जगामध्ये कसं प्रसिद्ध होत आहे. धन्यवाद. सर्व महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. युवा पर्व आपण साजरा करत आहोत. तदनंतर मी विनंती करेन आयोजक श्रीधर पाटील यांच्या वतीने उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. नेहमीच आपण ज्याचा सन्मान करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोपाळ शेट्टी साहेब, आमदार मनीषाताई, देश लाडसर यांना मी विनंती करेन आपण या खेळाची सुरुवात करणार आहोत. घोषणा होत आहे या ठिकाणी नमो चषकचा शुभारंभ. या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य स्टेजच्या होते सर्वांना विनंती असेल. शुभारंभ झालेला आहे. हे पंगा खेळाचा करगंगा विजयाचा दहिसर खेळ महोत्सव 2024चा. भाई कैमरे में देखो जो कल मैंने वो किया फिर आपको फोन भेजा ये गुड मॉर्निंग. जय श्री राम, जय जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. 3, 2, 1. पुढील वयोगट अंडर 19. नेक्स्ट मनीषाताईंना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटं त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या. मनीषाताई साइड में रहो भाई. आज मुंबईचा क्रीडा महोत्सव आलेले आपल्या सर्वांचे लाडके संसद रत्न उद्यान त्यांनी भरपूर उद्यान बनवले, उद्यान सम्राट असे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी आपल्या महाकुंभ क्रीडा महाकुंभ आपण करतोय पारंपरिक खेळांचा. त्यातला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आपले पाहुणे रोड आहे. आपले पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, माझ्यासोबत तिथे उपस्थित दहिसरचे लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी. साउंड